नमस्कार. मी प्रफुल्ल मुकुंद पाटील उर्फ पिंटू या नावानेच मला बऱ्यापैकी वाडा शहरामध्ये ओळखलं जातं. मी वाड्याच्या व्यापारी संघटनेचा अध्यक्ष पण आहे. बऱ्याच व्यापाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून ते मला पद दिलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे वाड्यासाठी आता तुम्ही जर सगळं बघितलं तर पार्किंग व्यवस्था म्हणजे खूप त्रासाची आहे वाड्यामध्ये. नाहीच नसल्याच जमा आहे पार्किंग. त्याच्यानंतर ट्रॅफिकचं समस्या आहे. आता काही दिवसापूर्वी अ, वाड्यामध्ये डिव्हायडर लावले होते. फायबरचे होते ते. अ, ते डिव्हायडर काही दिवसामध्येच तुटून गेले. पण ते लावल्यानंतर ट्रॅफिकची समस्या बऱ्यापैकी 99% संपली होती. ट्रॅफिक होत नव्हती. पण ते तुटून गेल्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली. तर ते कायमस्वरूपी बसवण्यात यावे यासाठी माझा प्रयत्न असेल. त्यानंतर आपले वाड्यामध्ये जे झालेले रस्ते अ, अतिशय निकृष्ट दर्जाचे म्हणजे सगळेच म्हणत नाही मी, पण बऱ्यापैकी निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. आता रस्ते ते उधळायला लागले. एक 2-4 वर्षामध्ये पुन्हा ती रस्त्यांची कामं येणार. सरकारने पैसा दिलेला आहे, निधी दिलेला आहे, पण त्याचा योग्य वापर होत नाहीये. ती क्वालिटी मेंटेन करण्यासाठी सर्वच्या सर्व नगरसेवक आणि प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि ते लक्ष मी नक्कीच देणार. असा शब्द देतो मी वाड्याच्या जनतेला. त्याच्यानंतर वाड्यामध्ये जे आता गटारी झाल्यात, तुम्ही सहज बघाल एखादी अवजड वाहन जर त्याच्यावर गेलं, तर ते गटार तुटून आणि ती गाडी त्याच्यामध्ये अडकते. म्हणजे इतके निकृष्ट दर्जाचे ते गटारी तयार झालेले आहेत वाड्यामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी तर नाहीच आहेत. अगदी कचऱ्याचं नियोजन झालं, ते अजून होत नाहीये. वाड्यातल्या अजून स्मशानभूमीचा मोठा प्रश्न आहे, की जायचं कुठे? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. वाड्यात कुठेही गार्डन असं नाहीये. त्या गार्डनसाठी प्रयत्न करणं पूर्ण वाडा शहरात, फक्त वार्ड नंबर 12 मध्ये नाही तर पूर्ण वाडा शहरामध्ये गार्डन्स साठी जे जागा सोडलेल्या आहेत, त्याचा डेटा माझ्याकडे आज उपलब्ध आहे. मी तो केव्हाच काढलेला आहे. मला त्याच्यावर देखील काम करायचं आहे. खेळासाठी आता जे इतर वाड्यातले जे विद्यार्थी आहेत किंवा तरुण वर्ग आहे, यांना प्रॅक्टिससाठी वगैरे कुठलंही ग्राउंड उपलब्ध नसतं. अगदी लहान मुलांना खेळण्याचे कुठेही काही साधन नाही आहे. त्यांच्या स्किल वाढवण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच कराव्या लागतील. वाड्यामध्ये वाचनालय आहे, पण त्याची सध्या अवस्था तेवढीशी चांगली नाही आहे. आपल्याला ते सुधारायचं. वाड्यामध्ये जे भाजी मार्केट आहे, वर्षानुवर्ष तो प्रश्न प्रलंबित आहे, की ती बिल्डिंगच तयार होत नाही आहे. ह्या सर्व लहान मूलभूत गोष्टी आहेत, ह्या आपल्याला नक्कीच याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि मी नक्कीच ह्या 5 वर्षामध्ये एक नगरसेवक काय करू शकतो, हे मी प्रशासनाला आणि आमच्या जनतेला मी दाखवणार आहे. हां, अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा राहिला, की ॲम्ब्युलन्स व्यवस्था. वाड्यामध्ये बऱ्यापैकी ॲम्ब्युलन्स व्यवस्था चांगली नाही आहे. आय-सी-यू किंवा कार्डियाक ॲम्ब्युलन्स हे माझं पहिलं ध्येय आहे. मला ते वर्षानुवर्ष माझं खूप प्लॅनिंग आहे. मी व्यापारी संघटनेच्या माध्यमातून देखील माझे प्रयत्न चालू आहेत. मला ती कार्डियाक ॲम्ब्युलन्स आणायची आहे. कारण बऱ्यापैकी आतापर्यंत बऱ्याच लोकांनी जीव गमावलेले आहेत त्या कार्डियाक ॲम्ब्युलन्स नसल्यामुळं. त्यानंतर वार्ड क्रमांक 12 मध्ये देखील मला एक छोटी ॲम्ब्युलन्स व्यवस्था ठेवायची आहे.